झी 24 तास एक पाऊल पुढे। आरोग्य समितीच्या अध्यक्षा गीता गवळे आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। गीताजी नमस्कार। आमच्या प्रतिनिधीनं हा सगळा ही सगळी शोधपत्रकारिता केलेली आहे। जे एमएल ऑइल सांगते महापालिका आमच्याकडे आहे, प्रत्यक्षात त्या नाहीच आहे असा आरोप आहे। आणि जी धूर फवारणी होते ती रॉकेलची आहे, जळक्या ऑइलची आहे। त्याच्यानं आळ्या डासांच्या मरत नाहीयेत हे आम्ही दाखवतोय आता सध्या। काय माहिती या बाबतीत तुमच्याकडे? हे समज खरं सत्य असेल, कारण हे मीडियाने बघितलंय, मी पण याच्यावर इन्क्वायरी करेल आणि सत्य असेल तर त्यांच्यावर ऑफकोर्स इन्क्वायरी बसायला पाहिजे की हे जनताचे हेल्थचा विषय आहे आणि हे असं इग्नोर नाही करू शकत। आणि स्पेशली जो हेड आहे अरुण बामणे, जो MOH आहे, ज्या हे हाताखाली हे सर्व होतोय, तर मी त्याला आताच बोलून हे किती खरं आहे किती खोटं आहे हे बघून समज खरं असेल तर त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला लावेल। निश्चित गीताजी, आम्ही हे सगळं दाखवतोय, हे तुम्ही बघू शकता आणि यातून कुठल्याही पद्धतीने आरोप नाहीये। तर जे घडलंय, जे सत्य आहे ते आम्ही दाखवलंय। या आधी देखील तुम्ही अनेकदा अशा धडक कारवाई केल्यात अधिकाऱ्यांवरती। मीटिंग मध्ये होती तर मला आता मी स्वतःहून बोलून बघू एवढं खरंच बघून घेते ना, कारण ती पण मीटिंग मध्ये आता तुम्ही मला अचानक फोन केला तर हे असेल सत्य तर मी लगेच त्यांच्यावर इन्क्वायरी बसेल। निश्चित। आणि याच्यामध्ये कठोरात कठोर कारवाई केली जाईल गीताजी, कारण या आधी अनेकदा अधिकाऱ्यांना तुम्ही धारेवर धरलंय मुंबईकरांसाठी आणि तुम्ही ज्या भागाच्या लोकप्रतिनिधी आहात तिथे देखील दाटीवाटीची वस्ती आहे, डासांची समस्या तिथे मोठी आहे। तुम्ही कडक कारवाई करणार का? हा, कडक कारवाई, कारण हे लोकांचा हेल्थचा विषय आहे आणि एवढा डेंग्यू आपल्या मुंबईत जेवढा वाढला होता आणि वाढत आहे तर त्या बाबतीत ह्या लोकांनी एमएल ऑइलचा एवढा करोड खर्च करतो तर कुठे जातो? लोकांसाठी आपण खर्च करतो तर ते लोकांसाठी व्हायला पाहिजे। आणि समज इकडे एवढं ऑइल नव्हतं तर हे लोक काय करत होते एवढ्या टायमाला? तर मी त्यांना बोलून स्ट्रिक्ट ऍक्शन घेईल त्यांच्यावर। गीताजी, निश्चित ज्या बैल बाजाराच्या गोडाऊन मध्ये आम्ही सगळा फेरफटका मारलाय, जिथं स्टिंग केलंय, त्या बैल बाजाराच्या गोडाऊनला पाहणी देऊन तुम्ही स्वतः खातरजमा कराल का? हा, जरूर। गीता गवळी आरोग्य समितीच्या अध्यक्ष आणि त्यांनी सांगितलंय की मी मीटिंग मध्ये आहे, आता बैठकीत आहे, पण मी तातडीने या सगळ्या प्रकारची माहिती घेणार, अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करणार। 2.5 कोटी रुपये आणि साधारणतः 1000 लिटरचं हे ऑइल आहे आणि त्याचा प्रत्येक प्रभागामध्ये त्याचं समसमान वाटप केलं जातं असं पदाधिकारी सांगतायत महापालिकेचे। परंतु रिकामे ड्रम आणि फवारणी केल्यानंतरही डासांच्या आळ्या मरत नाहीये हे सत्य आम्ही दाखवलंय। मुंबईकरांच्या डोळ्यामधली धूरफेक झी 24 तासनं समोर आणली। 45 मुंबईकरांचा मृत्यू झाला या डेंग्यूनं। याला जबाबदार कोण आणि या करोडोंच्या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण याचं उत्तर महापालिका प्रशासनाला द्यावं लागणार आहे। या सगळ्याचा आम्ही अत्यंत गंभीरपणे पाठपुरावा करणार आहोत। हेमंत बिरजे, धन्यवाद आपल्या या सगळ्या सविस्तर आणि एक्सक्लुझिव्ह माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।